आता वयात मोठ्या टॉप 9 मध्ये भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा। केंद्रीय निरीक्षक किरेन रिजिजू यांच्याकडून चव्हाण यांच्या नावाची घोषणा। मुख्यमंत्री फडणवीसांसह राज्यातील भाजपचे सर्वच बडे नेते मंत्री उपस्थित। विरोधक म्हणजे अफवा आणि अफवांची शेती। विरोधकांना रवींद्र चव्हाण भस्म केल्याशिवाय राहणार नाही। भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्यानंतर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर मी घाबरलो होतो। कारकीर्द पूर्ण करण्यासाठी फडणवीसांनी मार्गदर्शन केलं। काही चुका झाल्या असतील तर माफ करा। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर आईच्या आठवणीत भावुक होत पक्ष हीच माझी आई असल्याचं बावनकुळेंचं वक्तव्य। ईडीनं ताब्यात घेतलेल्या सिनेमाचा स्क्रिप्ट राऊतांनी परत मागितल्या। मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात राऊतांकडून अर्ज सादर। राऊतांनी लिहिलेल्या ठाकरे 2 आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारित स्क्रिप्टही ईडीच्या ताब्यात। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमधील कीर्तनकार संगीता पवार हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी। हे प्रकरण जलदगती न्यायालयामध्ये चालवावा। अंबादास दानवे यांची विधान परिषदेत मागणी। पालिका निवडणूक शेलारांच्याच नेतृत्वाखाली होण्याची शक्यता। पालिका काबीज करण्यास शेलारांचं आवश्यक नेतृत्वाचं मत। सूत्रांची माहिती। तर मुंबई अध्यक्षपदासाठी दरेकर साटम यांच्या नावाची चर्चा। महापालिका निवडणुकीसाठी भाजपाकडून व्यवस्थापन समितीची स्थापना। समितीत रवींद्र दरेकर आणि प्रसाद लाड यांना स्थान नाही। भाजप प्रवेशाच्या घोषणेनंतर अपूर्व हिरेंच्या अडचणीत वाढ। संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज काढल्याचा आरोप। मालेगाव कॅम्प पोलिसात तक्रार दाखल। अपूर्व हिरे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल। सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले दाबोलीमध्ये जे आहे ते स्थानिक ग्रामस्थांना परप्रांतीयांकडून मारहाण। स्थानिकांना मारहाण होऊनही कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही। माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून हाणामारीचा व्हिडिओ पोस्ट। वेंगुर्ले पोलीस निरीक्षकांची चौकशी करून बदली करा, नाईकांची मागणी।